नमस्कार. शहाद्यात बनावट रासायनिक खत निर्मिती कारखान्यावर कृषी विभागाचा धडक छापा. 3 लाखाचा मुद्देमाल जप्त. आरोपीविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल. नंदुरबार जिल्हा कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकाने शहादा शहरात बनावट रासायनिक खत निर्मिती व अनधिकृत विक्री करणाऱ्या व्यक्तीवर धडक कारवाई करत सुमारे 3 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कृषी विभागाच्या या कारवाईमुळे बनावट खत व्यवसाय करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाले आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार दिनांक 29 जुलै 2026 रोजी शहादा शहरातील आदिनाथ पार्क शिवारातील रो हाऊस क्रमांक 5 येथे भरारी पथकाने छापा टाकला. या कारवाईत धनंजय विनायक पाटील, राहणार शिरूर तालुका जिल्हा धुळे, सध्या राहणार शिवशंकर कॉलनी शहादा याला अनधिकृतपणे रासायनिक खताचे उत्पादन व विक्री करताना पकडण्यात आले. छाप्यात विविध प्रकारचे रासायनिक खत तसेच उत्पादनासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा अंदाजे सुमारे 3 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तपासादरम्यान संबंधित आरोपी यापूर्वीही अशाच प्रकारच्या प्रकरणात अडकला असल्याची माहिती समोर आली आहे. दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी अनधिकृत खत साठा प्रकरणी त्यांच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतरही त्याने पुन्हा अनधिकृत खत निर्मिती व विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी कृषी अधिकारी गुण नियंत्रण विशाल वाघचौरे यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.